जय भीम स्वस्त प्रसिद्धीसाठी सातत्यानं महापुरुषांचा अपमान करून प्रसिद्धी मिळवणे हा सध्या महाराष्ट्रात ट्रेंड सुरू आहे आणि या ट्रेंडचाच भाग म्हणून राहुल सोलापूरकर या नटाने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्गार काढले आणि खोटा इतिहास सांगून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला। त्यावर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। त्यावरच टेक्सास गायकवाड अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बुद्धविहार कृती समिती ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड यांनी सुद्धा आपला संताप व्यक्त केला आहे। आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। नमो बुद्धाय। मी भीमपुत्र टेक्सास गायकवाड। खरं तर राहुल सोलापूरकर यांनी शिवरायाबद्दल आणि भीमरायाबद्दल जे अनुद्गार काढलेत ही ब्राह्मणी दुष्ट परंपरा आहे। खरं म्हटलं तर याच्याच बापदादांनी म्हणजे हे ज्यांना बाप मानतात त्या सावरकरांनी एकेकाळी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला हिणवलं। छत्रपती शंभूराजासारख्या पराक्रमी चारित्र्यवान शीलवान आणि प्रज्ञावान राजाला देखील त्यांनी हिणवलं दारुड्या व्यसनी म्हणून बाईल वेडा म्हणून। तर तरी त्या सावरकराचा हे आजही उदो उदो करतात व त्यांना लाज वाटत नाही की जो सावरकर छत्रपती शिवराय शंभूराय इवन बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करतो यांना हिणवतो अशाचा जय जयकार करण्यात त्यांना लाज कशी वाटत नाही। आणि त्यांच्याबरोबर असणारे भारतीय जनता पार्टीमध्ये जे मराठा बांधव आहेत किंवा ओबीसी बांधव आहेत ते गप्प तरी का बसतात, ते ऐकून तरी का घेतात, हे याचं देखील मला आश्चर्य वाटतं। आता छत्रपती शिवरायांच्याबद्दल यांच्या मनात आढी आहेत कारण सर्वांना ठाऊकच आहे। तर छत्रपती शिवरायांना यांनी शूद्र म्हणून हिणवलं। शूद्र म्हणजे शूद्र आणि राक्षस म्हणजे शिवरायांना त्यांनी सदैव शत्रू मानलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील त्यांनी किती त्रास दिलेला आहे म्हणजे लहानपणापासून म्हणजे पाणी मिळू नये, केस भादरले जाऊ नये, वर्गाच्या बाहेर बसायला लावो आणि मनुष्यत्व नाकारणं अमानवीय व्यवहार करणं त्यांच्याबरोबर ह्यांनी केलेलं आहे ना। आणि एवढं करूनही आता त्यांना असं वाटायला लागलं की बाबासाहेब ब्राह्मण, अरे तुमचं ते भाग्य नाही रे, तुम्ही इतक्या नीच कुळात जन्मलेला आहात। ब्राह्मण कुळ अत्यंत नीच बिंडोक निर्बुद्ध, जगातलं सर्वात जास्त जर का निर्बुद्ध कोण असतील ते ब्राह्मण आहेत। हे तुम्ही विसरताय काय? आम्ही तुम्हाला ओळखतो ना चांगले, माहिती आहे का? मी कुणाला ब्राह्मण म्हणतो? ब्राह्मण म्हणजे का कोण? जो गंध लावतो, जो शेंडी वापरतो, जो जानवं घालतो, जो घरातून बाहेर पडताना मुहूर्त पाहतो, डावा पाय का उजवा पाय पाहतो, मांजर आडवी आली की मागं फिरतो, दगडासमोर डोका पडतो, त्याच्यासारखा महामूर्ख जगात कोणी नाही आहे। अरे तुम्हाला वाईट वाटते की बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रज्ञावंत, जगाने ज्याला प्रज्ञावंत मानला असा प्रज्ञावंत तुमच्या हजारो ब्राह्मण पिढ्यामध्ये घडला नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं की असा आम्हाला बाप हवाय म्हणून। पण लक्षात ठेवा, शिवराय किंवा भीमराय यांची अवलाद म्हणून घ्यायची तुमची लायकी नाही रे। तुम्हाला जर का शिवराय आणि भीमरायांची लायकी म्हणजे त्यांचं जर का संतान म्हणून घ्यायचं असेल, मुलं म्हणून घ्यायचं असेल, त्यांना बाप म्हणून जर का स्वीकारायचं असेल तर तुम्हाला पहिला प्रथम बौद्ध धर्म स्वीकारावा लागेल, भारतीय जात स्वीकारावी लागेल, तरच तुम्हाला तो अधिकार प्राप्त होईल। आता तुम्ही सांगताय की वेद जाणला म्हणून तो माणूस ब्राह्मण झाला। अरे वेदामध्ये गाढवपणाच आहेत ना तुमचे वेद। जर का फार मोठे बुद्धिमान लोकांनी जर का लिहिलेले, ते गांजाकस गोसावड्यांनी लिहिलेले ते वेद, त्यात अक्कल काय? त्याच्यात जर का अक्कल असती तर भारत पुढे नसता का केला? भारत जगाला का आदर्श वाटतोय? भारत हा बुद्धाचा देश आहे म्हणून भारत जगाला आदर्श वाटतो, तो रामाचा कृष्णाचा म्हणून वाटत नाहीये। हे जर का तुमचे जे काही चाललेले आता जो गाढवपणा, कुंभमेळा वगैरे असे, त्याच्यामध्ये जो गाढवपणा चाललाय आता ते तिथं नवीन संविधान बनवतात म्हणे, असं संविधान की जे चातुर्वर्ण्य पुन्हा त्यांना आणायचंय। त्यांना आकला काय? जे दाढीवाले, जे भस्म लावणारे, राख लावणारे असे निर्बुद्ध लोक ज्यांना आकला नाहीत, त्यांच्या हाती तुम्ही जर का धर्म आणि देश देणार असाल असे तुम्ही गाढव आणि तुम्ही असं दाखवताय की आम्ही सगळ्यांना सोबत घेतोय। अरे वेद जाणणारा वेदवान असतो त्याला विद्वान म्हणतो मी। वेद म्हणजे काय? गाढवपणा। जो गाढवपणा जाणतो तोच वेदवान, तोच विद्वान आहे। तुम्हाला लखलाप ते विद्वानगिरी, तुम्ही विद्वानात महामूर्खात आमच्या दृष्टीने। बाबासाहेब वेद
वेद त्यांनी वाचले पण वेद ठोकरले. कारण बाबासाहेबांनी बुद्धाचा आदर्श घेतलेला आहे. बुद्धाने वेद जे आहेत आणि वैदिक धर्म जो आहे वेदातून झालेला तो नष्टच केला होता ना, पराभूत केला होता. त्याचाच आदर्श पुढे छत्रपती शिवरायांनी घेतला म्हणून तर तुम्ही त्यांना विरोध केला. नाहीतर शिवराय जर का हिंदू असते तर तुम्ही त्यांना मानला असतं ना. ते हिंदू नव्हते, बौद्ध होते म्हणून तुम्ही त्यांना शत्रू समजलात. त्याच्यानंतर महात्मा फुलेंना तुम्ही शत्रू, त्यांना सुद्धा छळलं. ही परंपरा आहे तुमची. बाबासाहेबांना सुद्धा तुम्ही छळलं. पण लक्षात ठेवा या सगळ्यांची परंपरा म्हणजे बुद्ध, शिवबा, फुले, आंबेडकर ही सारी परंपरा जी आहे बौद्ध विचारसरणीची आहे, की वेदांना गाडणारी परंपरा आहे, ब्राह्मण्याला गाडणारी परंपरा आहे, ब्राह्मणाला नष्ट करणारी परंपरा आहे. तुम्हाला एक सांगायचं आहे मला, 25 डिसेंबर 1954 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड इथे भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंय, हा जो देव मी तुम्हाला बुद्ध रूपाने देत आहे तो देव एक दिवशी या भारतातल्या ब्राह्मणांचा सत्यानाश करेल. लक्षात ठेवा, ब्राह्मणांचा सत्यानाश करेल असं म्हटलेलं आहे. कारण की ब्राह्मण हे तुमच्यासारखी हीनवृत्ती तुम्ही कधी सुधारणार नाही असं आता तरी वाटायला लागले. मला असं वाटत होतं की नाही काही लोक सुधरत असतील, शहाणे असतील, पण कसलं काय स्वतःला शहाणं समजायचं म्हणजे शाहू महाराजांचा रोल करायचा, प्रसिद्धी मिळवायची आणि परत तिथं जाऊन म्हणायचं की शाहू महाराज कसे असे होते, शिवाजी कसं तसा होता. हा तुमचा गाढवपणा समाजाला कळलेला आहे. आणि तो शूद्र जो आजरे ढोल्या उच्चा जाडजूड असला तो राहुल, तर त्याला खरं त्याची लायकी जी आहे, त्याची बुद्धी जी आहे त्याची शूद्रच आहे. आणि म्हणून त्याने ते शूद्र यांनी बोलला तो की वेद जाणणारा तो ब्राह्मण वगैरे. माझं तुम्हाला उदाहरण देतो. मनशक्ती नावाचा लोणावळा जो एक केंद्र आहे, तर माझे एक मित्र मराठा समाजाचे विश्वास लाखा जाताचे नाही आहेत, ते ब्राह्मणालेले ते म्हणाले, अहो दादा मनशक्तीमध्ये असं जातपात काय पाहिलं जात नाही. मी त्यांना विचारलं, मला एक सांगा, त्या मनशक्तीमध्ये भगवान बुद्धाचं पुस्तक आहे, महात्मा फुलेंचं पुस्तक आहे, शिवरायांचं पुस्तक आहे, बाबासाहेबांचं पुस्तक आहे? लिहून घ्या. तिथं नाही. आणि ते ब्राह्मणवादीच आहे. मी 100% न पाहता सांगतो. नाही तुम्ही चला. तिथं गेलो तर खरोखर तिथं बुद्धाचं पुस्तक नव्हतं, शिवरायांचं पुस्तक नव्हतं, महात्मा फुलेंचं नव्हतं, बाबासाहेबांचं नव्हतं. म्हणलं बघा काय आहे का याच्यामध्ये? नाही ते आमच्या बापट मॅडम त्यांना भेटा, त्या तुम्हाला व्यवस्थित हे सांगते. ते बापट मॅडम तिथल्या प्रमुख होत्या. त्यांना भेटलो तर त्या काय म्हणाल्या, अहो आमचे गुरु बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मण मानायचे. म्हणलं शटअप, शब्द मागे घ्या म्हटलं. बाबासाहेबांना ब्राह्मण म्हणू नका. ब्राह्मण म्हणजे माझ्या दृष्टीने अत्यंत महामूर्ख व्यक्ती. बाबासाहेबांना शिवी देऊ नका. ब्राह्मण म्हणणं बाबासाहेबांना शिवी आहे. तर त्यांनी माघार घेतली आणि खरे म्हटले, इथून पुढे मी बाबासाहेबांना ब्राह्मण म्हणणार नाही. आता काय अराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ही एक चाल आहे की असं बोलून बघायचं आणि नंतर तेच लोकांच्या माथ्यावर मारायचं. कुठला तरी तो फडतूस आंबेडकर गुरुजी जो कधी बाबासाहेबांच्या जीवनात आला नाही, बाबासाहेबांना त्यांनी आडनाव दिलं नाही, बाबासाहेबांना कधी डबा दिला नाही. अरे इतके माणूस घाणे लोक बाबासाहेबांना काय प्रेम देणार? बाबासाहेबांचं नाव जेव्हा शाळेत घातलं तेव्हाच आंबेडकर म्हणून होतं. या आंबेडकर गुरुजीने नाव देण्याचं काही कारणच नाहीये. आणि म्हणे त्यांनी दत्तक, अरे काय दत्तक जाणारे तुम्ही असते, तुमची अवलाद दत्तक जाणार आहे. आमच्यात पोरं काढण्याची ताकद असते रे, आणि काढून सांभाळण्याची सुद्धा ताकद असते. आम्ही दुसऱ्याकडे दत्तक देत नसतं. आणि अशा छपरी कोण आहे तो आंबेडकर गुरुजी, त्याच्याकडे दत्तक घेतलेलं दाखवायचं आंबेडकर नाव. अरे असा खोटा नाटा इतिहास तुम्ही आजपर्यंत लिहिला. पण काय माहितीये का, आता फुले आंबेडकरांचे शिष्य शाणे झालेले आहेत. तुमच्या बापाचे बाप जरी आले ना तरी आमच्या समोर टिकू शकणार नाही. तुम्हाला ठाऊक असेलच की महात्मा फुले सोबत एक मारेकरी आला, त्या शरण आला महात्मा फुलेंना त्यांच्या सोबत राहिला. आणि ऐकून तो इतका हुशार झाला की त्याने तुमच्या शंकराचार्यांना हरवलं. इतकी तुमच्या शंकराचार्यांची बुद्धी रे. आणि आमच्या महापुरुषांची बुद्धी इतकी महान आहे की कोणी सोबत आला की तो सोनं झाला म्हणून समजा त्याचं. तर आता तुम्ही हे सोडून द्या. तुम्हाला जर का खरोखर शिवराय आणि भीमरायांच्या बद्दल आदर आहे दाखवायचा असेल, त्यांच्याबद्दल काय बोलू नका. सरळ त्यांना बाप माना. त्यांचा बौद्ध धर्म तुम्ही स्वीकारा आणि भारतीय म्हणून मिरवा. तुमच्या मनातली जातीयता नष्ट करा, फेकून द्या. तुमच्या मनामध्ये जो संताप आहे बहुजनांच्या विरुद्धचा तो काढून टाका. तुमच्या मनामध्ये संविधानाबद्दलचा जो राग आहे तो काढून टाका. तुमच्या मनामध्ये या भारत देशाबद्दल जो राग आहे तो राग काढून टाका. आता तरी शहाणे व्हा.
वेळ जाण्याच्या अगोदर तुम्ही शाणे व्हा आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांची माफी मागून इथून पुढे हा विषय असा बंद करा. नाहीतर लक्षात ठेवा, हे जर का एकदा शिवराय भीमरायाची पोरं जर का चिडली ना तर बामणांना पळून पळून मारल्याशिवाय राहणार नाहीत. ती तुम्ही या महापुरुषांना, शिवरायांना, भीमरायांना खरं दंडवत घालत त्यांच्या पुतळ्यापर्यंत जा, तिथे नाक घासा, कान पकडा, उठाबशा करा आणि म्हणावं इथून पुढे आम्ही हा ब्राह्मणी डाव पुन्हा खेळणार नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव खेळणार नाही, आम्हाला क्षमा करा, आम्हाला माफ करा, असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा भीमरायांची आणि शिवरायांची पोरं तुम्हाला माफ करतील. हा टेक्सा तुम्हाला सांगतोय, निक्षून सांगतोय. आता तरी शाणे व्हा. शाणे जर का झालात तर वाचाल, नाहीतर तुमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. जय शिवराय, जय ज्योती, जय